मी पोलिसांना शब्द दिलेला आहे, सगळे शांततेत वापस जातील म्हणून. सगळ्यांनी शांततेत वापस जायचं, आपण आपल्या घरी. जे मला भेटले आहेत ना पोरं, ते भेटायला येते त्यांना सांगा समजून तिकडे नसता मग इकडे आले तरी मी इथं समजून सांगतो कोणा काढून घेतो. काही काही भेटायसाठी मागं राहिलेले यायचं म्हणते. या ब्लड प्रेशर तपासू आपण आणि साखर तपासू. काही काही नाही ना सगळं नंतर पत्रकार पैसे आता काढून घ्या. अर्ध्या घंट्याने प्रेस घेऊ आपण. रग मोकळी करा ना आधी. एक काम करा ना, थोड्या वेळानं घेताय म्हणजे थोड्या वेळानं ठेवून आपण थोड्या वेळानं प्रेस घेऊ. सचिन भाऊ तर आपण पाहतोय उद्या पुढचा निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे आणि कायद्याचं पालन करून आपण आंदोलन करणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जरांगे पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत आणि याच ठिकाणाहून ते मराठा बांधवांशी चर्चा करणार आहेत. सर्वांनी गाड्या घेऊन शांततेमध्ये घरी जा असं आवाहन सुद्धा त्यांनी मराठा बांधवांना केलेलं आहे. धरणं आंदोलन सुरूच राहील, मात्र कायद्याचं पालन करून शांततेमध्येच आंदोलन करा, मी पोलिसांना शब्द दिलाय असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. जरांगे आता मराठा समाजाशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. इकडे काही होणार नाही, मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो. इथं पोलीस सुद्धा दाखवले जाते मीडियाच्या माध्यमातून. तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल की पोलीस आलेत का काय करतात की काय. त्यांनी आदेश दिल्यामुळे त्यांना थांबणं आहे असं काही नाहीये. सगळं शांततेचं वातावरण आहे इथं. काही काळजी महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं करू नका. त्यांचं फक्त म्हणणं आहे तुम्ही सलाईन घ्या आणि संचारबंदी लागलेली त्यांचं नाविलाज आहे. त्यामुळे समाजात काही गैरसमज पसरू देऊ नका. पोलिसांचा फौजफाटा मोठा लागल्यामुळं जवळपास 5-6 हजार लावले, त्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळं आपल्याला मुंबई जाताना हे आलं. काळजी घ्या, सगळे शांत राज्यात राहा. राज्यभर सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहा. इथं काही नाही, ते फक्त आलेत थांबलेत. पुन्हा ते तशी काय म्हणतात ना त्याला, पुनरावृत्ती पहिल्यासारखी करणार नाही. महाराष्ट्राने हे समजून घ्या. एकदा अंतराले झालेले पुन्हा ते शक्य नाही आणि ते जर त्यांनी केलं तर त्यांना नाविलाज. त्यामुळे ते करणार नाही. ते आले फक्त इथपर्यंत आलेत. ती पुनरावृत्ती होणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विषय कायमचा संपन्न आहे राजकीय करिअरचा. त्यामुळे पुन्हा आंतरवाली तेच दिवस कधीच येणार नाही. हे मराठा समाज राज्यातले समजून घ्या आणि सगळ्यांनी शांत राहा. तुमचा काही गैरसमज व्हायचा की पोलिसांचा फौजफाटा खूप मोठा आहे म्हणून. तुम्ही इथं बिगर कामाचे माणसं एकदा सांगितलं, एकाने सुद्धा इथं गर्दी करायची. सगळ्यांनी तुम्हाला आपण आपल्या गावाकडे जायचं सांगितलं, एकाने सुद्धा थांबू नका. फक्त 4-5 लोक थांबा आजचे दिवस, बाकी सगळे जा. हो, आणि सगळ्याला काढून द्या तिकडे. थांबा रोडला. सगळे बांधव आलेत आपले. इकडे काय करता माझ्याकडे. त्यांना सगळ्याला सविस्तर गावाकडे शांततेत जायचं सांगा.
तर आपण पाहतोय जरांगे अंतरवाली सराटीतल्या उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत. डॉक्टरांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. उद्या पुढचा निर्णय घेणार असल्याचं सुद्धा जरांगेंनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर सर्वांनी महाराष्ट्रभर शांत रहा, शांततेमध्ये आंदोलन करा, कायद्याचं पालन करूनच आंदोलन करा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये लाठीमाराची पुनरावृत्ती नको असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मराठ्यांचं आंदोलन हे शांततेमध्येच होणार, कायद्याचं सर्वांनी पालन करा, शांततेत आंदोलन करा असं आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केलेलं आहे.